पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये लोकसंख्या वाढीवर म्हणजे चक्रवाढ व्याजावर आधारित एक प्रश्न विचारलेला होता। एका गावची लोकसंख्या 5000 होती। दरवर्षी त्यामध्ये 15% वाढ झाल्यास 5 वर्षाने त्या गावची लोकसंख्या किती असेल? या स्वरूपाची उदाहरणं सोडवताना बहुतांश विद्यार्थी चक्रवाढ व्याजाने मुद्दल काढावयाचे सूत्र वापरतात, कारण लोकसंख्या ही चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत असते। त्यामुळे हे जे सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 संपूर्ण कंसाचा n भागात। या सूत्रामध्ये ए म्हणजे ठराविक कालावधीनंतर झालेली लोकसंख्या, पी म्हणजे सुरुवातीची लोकसंख्या, आर म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर आणि एन म्हणजे मुदत। या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की पी ची किंमत ही 5000 असणार आहे, आर व्याजाचा दर हा 15 असणार आहे आणि मुदत ही 5 असणार आहे। आणि त्याच्यामुळे सूत्रामध्ये किमती भरल्यानंतर आपल्याला अशी मांडणी मिळेल ए बरोबर 5000 गुणिले 1 अधिक 15/100 संपूर्ण कंसाचा 5 भागात। 1 अधिक 15/100 ही बेरीज करत असताना आपण 100 एक्के 100 अधिक 15 115 भागिले 100 असं करतो। 100 ने भागल्यामुळे हे उत्तर 1.15 असेल। 1.15 1.15 हा गुणाकार आपण शॉर्ट ट्रिकने करत असतो। 1.15 1.15 यांचा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर हे 2.01135 असं अंदाज येतं। पुन्हा 5000 गुणिले तुम्हाला 2.01135 हा गुणाकार केल्यानंतर उत्तर जे आहे हे 10056.75 येतं। म्हणजेच 5 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या अंदाजे 10056 झाली असेल असं आपण उत्तर काढतो। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे। परंतु हे उदाहरण 72च्या नियमाने आपल्याला पटकन सोडवता येतं। म्हणजे चक्रवाढ व्याजाने एखादी रक्कम दामदुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी जर काढावायचा असेल तर आपण 72 भागिले व्याजाचा दर करतो। या ठिकाणी 72 भागिले 15 केल्यानंतर आपल्याला ती लोकसंख्या किती वर्षात दामदुप्पट होईल हे लक्षात येतं। 72 भागिले 15 केल्यानंतर 15 एक्के 15 15 चौक 60 बाकी उरली 12 15 120 4.8 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या ही दुप्पट होईल म्हणजे 10000 झाली असेल। म्हणजेच या ठिकाणी येणारं जे उत्तर आहे हे 10000पेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे, 0.2 असल्यामुळे। आणि म्हणून आपण पर्याय वाचल्यानंतर लक्षात येतं 7500 9680 ही दोन उत्तरं असूच शकत नाहीत। 12506 हे 10000 पासून थोडेसे लांब आहेत, त्यामुळे ते उत्तर असणार नाही। उत्तर असेल 10056। म्हणजे जर 72चा नियम तुम्ही वापरलात तर मात्र तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदात देऊ शकता। धन्यवाद।